60% जास्ती गॅस आपण आयात करतो, आपण आपल्याकडे इम्पोर्ट करतो आणि आपण कदाचित गॅसमध्ये सेल्फ सफिशियंट कुठपर्यंत आणि कधीपर्यंत होऊ शकतो आहे. उद्या जर हे युद्धजन्य परिस्थिती जर वाढली आणि ह्याच्या माध्यमातून जर गॅस पोहोचू शकला नाही, तर मित्रांनो आपल्या घरात येणारा जो किराणा आहे, जो तेल आहे, जी साखर आहे, ती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. नमस्कार. आजच्या वारी ऑफिशियल पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. साधारणतः आपण आत्ता बरेच दिवस झाले जो विषय बघतो आहे की युद्ध सुरू आहे, त्याचे परिणाम वेगवेगळ्या प्रकाराने आपल्यावर होत आहेत, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होत आहेत. तर विशेष प्रामुख्याने हा जो विषय आहे हा गॅसशी रिलेटेड आहे. तर साधारणतः 60% गॅस हा आपल्याकडे आयात केला जातो आणि आपली डिपेंडन्सी त्यावर भरपूर आहे. मग पर्यायाने ह्याच्यामध्ये सोल्युशन काय आहेत? ती डिपेंडन्सी आपल्याला कमी करण्यासाठी काय करता येऊ शकतं? मग आपण बरेचसे शब्द यामध्ये ऐकले असाल, LPG, CNG, PNG वगैरे, आणि वेस्ट टू एनर्जी हा पण एक मोठा विषय तुम्ही या कंटेक्स्टमध्ये कदाचित ऐकला असेल. तर या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यासाठी आणि आपल्यावर आणि इतरांवर होणारे परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे आपण कसे त्याला मिनिमाइज करू शकतो किंवा निग्लेक्ट करू शकतो, ओमिट करू शकतो, या संदर्भात आजचा हा पॉडकास्ट आहे. या विषयावर खरं म्हणजे गहन चर्चा करण्यासाठी आजचे जे आपले गेस्ट आहेत ते आहेत डॉक्टर आशिष पोलकडे. मी त्यांचं स्वागत करतो. आशिषजी नमस्कार, आपलं स्वागत आहे वारीच्या ऑफिशियल पॉडकास्टमध्ये. डॉक्टर आशिष ह्यांची ओळख करून देणं म्हणजे खरं तर कमी वेळामध्ये कठीण काम आहे, पण तरी सांगतो. बेस्ट इको सोल्युशन ही त्यांची कंपनी आहे आणि CNGमध्ये काम करणारे किंवा गेले 20-25 वर्ष ते त्यामध्ये काम करत आहेत. आणि त्या कंटेक्स्टमध्ये त्यांनी बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये कन्सल्टिंग म्हणून काम केलं आहे. त्यांनी मायक्रोब्स डेव्हलप केले आहेत. ही इज अ व्हेरी गुड रिसर्चर अँड अकॅडमिशियन. आणि या कंटेक्स्टमध्ये मग मी त्यांना विचारतो आणि ह्या पॉडकास्टला आपण आपली सुरुवात करूया. आशिषजी, तुम्ही सांगू शकाल आत्ता जी काही क्रायसिस सुरू आहे किंवा प्रायमरी जी माहिती आहे आपल्या गॅसशी रिलेटेड किंवा आपल्या देशाशी आणि पॉलिसीशी रिलेटेड, त्यावर तुम्ही काय सांगू इच्छिता? निश्चित. ही जी आजची जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या माध्यमातून सगळ्यांना याची ओळख होत आहे. ॲक्च्युली ही ओळख याच्या आधी खूप गरजेची होती की ही ओळख म्हणजे गॅस नेमका काय आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या किचनमध्ये येणारा गॅस हा पाईपलाईनमध्ये येतो. हे आज लहान मुलांना जरी विचारलं तरी मुलं सांगतील की हां, गॅस कुठनं येतो? पाईपमधनं येतो. दॅट इज PNG, पाईप नॅचरल गॅस ज्याला आपण म्हणू शकतो. सर हा PNG जो आहे, हा PNG येतो कुठून, नेमका कुठून येतो PNG म्हणजे? तर ह्याच्याबद्दल आपण विचार कधीच केला नाही आतापर्यंत, कारण आपल्याला त्याची गरज वाटली नाही. पण आता जेव्हा ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की 60% जास्ती गॅस आपण आयात करतो, आपण आपल्याकडे इम्पोर्ट करतो आणि तो वेगवेगळ्या देशांमधनं आपण मागवतो. राईट. आता आपण विचार करूयात की आपल्याला ह्या गॅसची गरज काय आहे. उद्या जर हे युद्धजन्य परिस्थिती जर वाढली आणि ह्याच्या माध्यमातून जर गॅस पोहोचू शकला नाही, तर मित्रांनो आपल्या घरात येणारा जो किराणा आहे, जो तेल आहे, जी साखर आहे, ती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. कारण पूर्ण जग हे फक्त आणि फक्त गॅसवरती अवलंबून आहे आणि ह्याची डिपेंडन्सी फॉसिल फ्युएलवर जास्ती आहे. कारण जेव्हा आपण PNG म्हणतो किंवा CNG म्हणतो तर हे फॉसिल फ्युएल्स म्हणून आहे आणि त्या माध्यमातून ह्या युद्धामुळे आपल्याला गरज निर्माण झाली आहे की आपल्याला ह्याच्यावर विचार करणं, ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधणं आणि कशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामधनं बाहेर येता येईल याच्यावरती काम करण्याची गरज आपल्या सर्वांनाच निर्माण झालेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतं की आपण काय सोल्युशन ह्याला काढू शकतो जेणेकरून आपली आखाती देशांवरची जी डिपेंडन्सी आहे ती कमी होईल आणि आपण कदाचित गॅसमध्ये सेल्फ सफिशियंट कुठपर्यंत आणि कधीपर्यंत होऊ शकतो? बरोबर. सोल्युशनला जाण्याच्या अगदी आपण प्रॉब्लेमच्या मुळाशी थोडं जाऊयात की हा जो आत्ता म्हटला गेला की ज्या पद्धतीने आत्ता आपण म्हटलं की 60% गॅस आयात होतो. काय गरज आहे ही 60% गॅस आयात करायची? तर हे जे फॉसिल फ्युएल्स आहेत याचा अर्थ आपण नेमका जाणून घेऊयात. जमिनीच्या हजारो फूट खालनं आपण गॅस काढतो. आपल्याकडे ज्यावेळेस गॅस येतो तो गॅस जो आहे त्याला आपण
जेव्हा आयात केला जातो तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि त्याला म्हणतात LNG, लिक्विड नॅचरल गॅस, कारण तो ट्रान्सपोर्टला सोपा आहे. त्याच्यामुळे आपण तो गॅस आपल्या इथे आणतो आणि मग त्याला CNG मध्ये कन्वर्ट केलं जातं, त्याला वेगवेगळ्या प्रकारे PNG मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जातं, की ज्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं, ज्या माध्यमातून कुकिंग होऊ शकतं. एनर्जी सोर्स, थोडक्यात सांगायचं तर एनर्जी सोर्स. तर हा एनर्जी सोर्स आपण घेतोय. आता मेन गोष्ट अशी आहे की ही डिपेंडन्सी खूप जास्ती प्रमाणामध्ये इम्पोर्टेड गॅसच्या मध्ये आहे. तर का आपण ही डिपेंडन्सी कमी करू शकतो का? तर ही जी 40% 50% जी डिपेंडन्सी आपली आहे, ही जर आपण कमी केली तर कितीतरी भारताला जो आपण महासत्ता बनवण्याचा प्रयत्न आहे, ज्या दिशेने आपण वाटचाल करतोय, त्या दिशेने वाटचाल करताना मला असं वाटतंय की हे बायो एनर्जी किंवा ही बायोफ्युएल्स किंवा एनर्जी डिपेंडन्सी कमी करणं, ह्याचा जास्तीत जास्त म्हणजे 70 ते 80% भाग हा आपल्या गॅस ह्या फॉर्मेशनमधनं आपल्याला सोडवता येऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, CBG आणि ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत, ज्या माध्यमातून मग आपण करू शकतो. आता हे जे अल्टरनेटिव्ह आहेत त्या अल्टरनेटिव्हमध्ये आता आपण CBGचं तुम्ही नाव घेतलं, या CBGला कशा प्रकाराने आपण तयार करू शकतो आणि त्याची युटिलायझेशन किंवा आहे ती आपण कशी वाढवू शकतो? बरोबर. तर ज्यावेळेस आपण CBGची गोष्ट करतो, CBG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा अर्थ आहे जो काही गॅस बनतो. आता तुम्ही एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही जर भाजी किंवा तुमच्या घरचा कुठलाही कचरा एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये भरला आणि त्याला जर आपण वेस्टर्न लावून जर पॅक करून जर आपण बाहेर सोडलं, तर विदिन 24 तासाच्या आतमध्ये ती बॅग पूर्ण फुगते. काय होतं? प्रोसेस बायोगॅसची होते आणि बायोगॅस तयार होतो. याचा अर्थ कुठलाही ऑर्गॅनिक मॅटर जो आहे इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू गॅस आणि त्याला म्हटलं जातं बायोगॅस. आता हाच बायोगॅस जेव्हा तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे, तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, तेव्हा त्याला कॉम्प्रेस केलं जातं आणि ते कॉम्प्रेस केल्यानंतर त्याला तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता, त्याला सिलेंडरमध्ये भरू शकता आणि तुम्ही त्याला वाहून नेऊ शकता. त्याला म्हटलं जातं कॉम्प्रेस बायोगॅस. आणि जेव्हा ही डिपेंडन्सी, जसं तुम्ही आपण सर्वांनीच ऐकले, सस्टेनेबिलिटी हा वर्ड आपण सर्वजण नेहमी ऐकत असतो. सस्टेनेबिलिटीचं साधंसं उदाहरण आहे की ज्यावेळेस कुठला तरी कचरा आपण आपल्या घरामध्ये थोडी भाजी आणतो, भाजी करतो, भाजी करून खातो, उरलेली भाजी आपण परत जमिनीत टाकतो, त्या जमिनीचं परत खत तयार होतं आणि त्या खतामधनं परत नवीन भाजी वर येते. याला म्हणतात सस्टेनेबिलिटी. आणि हीच सस्टेनेबिलिटी एक्झॅक्टली ह्या प्रोजेक्ट्समध्ये पण, CBGच्या प्रोजेक्ट्समध्ये पण आहे. कारण आपण आणतोय तो वेस्ट किंवा जो कुठला आपण ऑर्गॅनिक मटेरियल, आपण जमिनीमधनं काढलेलं ऑर्गॅनिक मटेरियल ह्या डायजेस्टरमध्ये टाकतो, त्याच्यापासून गॅस बनवतो आणि तो जो गॅस आहे त्या गॅसला बनल्यानंतर जे स्लरी आहे ती स्लरी परत जमिनीमध्ये जाते आणि त्या माध्यमातून परत त्याचं खत तयार होतं. तर हा सस्टेनेबिलिटीचा आस्पेक्ट याच्यामध्ये असण्यामध्ये याला म्हणतात रिन्युएबल एनर्जी. आणि ह्याच शब्दाला, CBGलाच एक पर्यायवाची शब्द आहे ज्याला म्हणतात RNG, म्हणजे रिन्युएबल नॅचरल गॅस. बहुतांश बाहेरच्या देशांमध्ये हा शब्द वापरला जातो RNG. आणि CBG हे एकच शब्द आहे, फक्त जिओग्राफिकली त्याला वेगवेगळं लोकेशन आहे. तर RNG किंवा CBG ह्याचं फॉर्मेशन आपण अशा पद्धतीने एका ऑर्गॅनिक मॅटरमधनं करू शकतो. आणि सस्टेनेबिलिटीच्या माध्यमातून, सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून याला इतका मोठी ग्रोथ आहे, कारण ही आपल्याला परत परत बनवावी लागते आणि आपण नॅचरल सोर्सेसपासून बनवतो आणि परत ते वापरले जातात. सो थोडक्यात म्हणजे बायोलॉजिकल सोर्सेस मधून ते उत्पन्न होतं म्हणून त्याला CBG म्हणतात, बायोलॉजी. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की जे सोर्सेस आहेत ते फूड वेस्ट एक असेल, दुसरं काहीतरी ऐकण्यात आहे नेपियर ग्रास म्हणून काही आहे, त्या नेपियर ग्रासचं काय तुम्ही सांगू शकाल? हो, बायोगॅस बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस वापरले जातात. त्याच्यामध्ये तुम्ही इंडस्ट्रियल वेस्ट असेल, डेअरी वेस्ट असेल, पोल्ट्री वेस्ट असेल, तुमचं म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असेल, कुठल्याही प्रकारचं जे वेस्ट म्हणून मार्केटमध्ये आहे, जे ऑर्गॅनिक आहे, ते आपण याला वापरू शकतो. त्याच प्रमाणात ज्या जमिनीमधनं तयार होणारं जे ऑर्गॅनिक हे आहे, ज्याला नेपियर ग्रास तुम्ही आत्ता म्हणताय, अशाच प्रकारच्या काही ग्रासच्या व्हेरायटीज आहेत की ज्याच्यामध्ये हे बायोगॅस पोटेन्शियल, ज्याला BGP म्हटलं जातं, ते जास्तीत जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपण ते गॅस बनवण्यासाठी वापरले जातात. सर, नेपियर ग्रास गॅस बनवण्यासाठी आत्ताच्या प्रमाणामध्ये जसं बाहेरच्या देशांमध्ये वापरला जातो तसं भारतामध्ये सुद्धा त्याची खूप जास्ती प्रमाणात, सिन्स भारत जो आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये नेपियर ग्रासवरनं जे उत्पादन केलं जातं ह्या गॅसचं, ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहे, बट ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आपण म्हणू नवोदित आहे. 1950 पासून बायोगॅस आपल्या देशामध्ये वापरला जातोय, गावागावांमध्ये वापरला जातोय. आपल्या आजोळांमध्ये सुद्धा बायोगॅस प्लांट होते जे
गोबरवरती चालायचे, स्पेसिफिक शेणावरती चालून आपण ते वापरलं जातोय. पण त्यानंतर आत्ता जे आपण सुरुवात केलेली आहे, जेव्हा आपल्याला हे फॉसिल फ्युएलचा अगर वेस्ट अगर आपल्याला रिप्लेस करायचं आहे, तर मग आपल्याला हे स्केलवर जावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला स्केलेबल प्रॉडक्ट्स, स्केलेबल प्रोजेक्ट्स हे CBG मध्ये आपल्याला केले जातात. तर आत्ताचा स्केल जो आहे तो 2 टन पर डे, 5 टन पर डे, 10 टन पर डे या स्केलला आता प्रोडक्शन सुरू आहे भारतामध्ये CBGचं. आत्ता आपण नेपियर ग्रास विषयी बोललो, तर हे वाण जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत का, म्हणजे महाराष्ट्रात, भारतात अवेलेबल आहेत का? आणि हा जो सेगमेंट आहे कल्टिवेशनचा, हे आपण ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये नेऊ शकतो का? निश्चित नेऊ शकतो आपण. ह्या गोष्टी 100% करू शकतो आणि होत आहे. सरकारच्या सहाय्याने आणि बाकी सगळ्या माध्यमातून हे वाण कसं लावलं पाहिजे, ते कसं ग्रो केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आलेलं वाण कशा पद्धतीने बायोगॅसच्या माध्यमातून आपल्याला वाढवता येईल, ह्या गोष्टींवरती काम सुरू आहे. आणि बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून सुद्धा 100 एकर 150 एकर शेती ह्या गवताची, याला गवत म्हणजे नेपियर ग्रास ज्याला म्हणतात, याची केली जाते आणि मग ते हार्वेस्टिंग करून त्याचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते कंटिन्युअस प्रोटोकॉल बनवले जातात, ज्या माध्यमातून आपल्याला गॅस तयार करता येतो. याचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची आणि कल्टिवेशनची ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत आहे. तुम्हाला हवं असेल तर आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तुम्ही त्याच्यातून बघू शकता. पुढचा प्रश्न माझा असा असणार आहे की आत्ता तुम्ही बायोगॅस म्हटलात, हा बायोगॅस, गोबर गॅस आणि CBG ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये टेक्निकल डिफरन्स काय असेल? हां, बायोगॅस आणि CBG यामधला डिफरन्स जर आपल्याला बघायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बायोगॅस म्हणजे तयार झालेला गॅस. कुठल्याही सबस्ट्रेटपासून जो गॅस तयार होतो, एक डायजेस्टर आहे, त्या डायजेस्टरमध्ये गॅस तयार होतोय जेव्हा आपण सबस्ट्रेट टाकतो तेव्हा. हा तयार झालेला गॅस ह्या 3 प्रकारांनी वेगवेगळे गॅस याच्यामध्ये असतात. एक सगळ्यात महत्त्वाचा मिथेन गॅस, जो ज्याला आपण ज्वलनशील वायू असं म्हणतो, तर तो आहे ज्याला जास्तीत जास्त कॅलिग्राफिक व्हॅल्यू आहे, तो आहे मिथेन. आणि त्यानंतर दुसरा गॅस आहे CO2, तिसरा गॅस आहे H2S. तर ज्या वेळेस आपण हे गॅस प्रोड्यूस करतो तेव्हा त्याला म्हणतात RBG म्हणजे रॉ बायोगॅस. रॉ बायोगॅस म्हणजे असा बायोगॅस की ज्याच्यामध्ये हे सगळे मिक्सचरमध्ये गॅसेस आहेत. आता ह्याला काढल्यानंतर आपल्याला ह्यामधून CO2, H2S, मॉइश्चर हे वेगळे करावे लागतात आणि हे वेगळे केल्यानंतर मग आपल्याला जो मिळतो तो आहे प्युअर मिथेन, जो 90% किंवा 95%च्या पुढे ज्याची प्युरिटी लेव्हल जाते, तो गॅस आपण फ्युएलमध्ये वापरू शकतो. अदरवाईज जर आपण हे सगळे गॅस वापरले तर आपल्याला आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याला करोजनचे प्रॉब्लेम्स येतील किंवा त्याची व्हॅल्यू जास्ती नसल्यामुळे, ज्वलनशीलता जास्ती नसल्यामुळे आपल्याला तो वापरताच येणार नाही, किंबहुना फॉर द फ्युएल सिस्टीम. सो फ्युएल सिस्टीमसाठी वापरायसाठी आपल्याला त्याला प्युअर मिथेनमध्ये करावं लागतं आणि प्युअर मिथेनला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याला कॉम्प्रेस करावंच लागतं आणि त्यामुळे त्याचं नाव CBG आणि याचं नाव बायोगॅस. पण बायोगॅस आणि CBG याच्यामध्ये मेजर डिफरन्स हा सुद्धा आहे की बायोगॅसची आज जर तुम्ही कमर्शियल व्हॅल्यू बघितली तर ती 22 ते 23 रुपयापर्यंत आपल्याला मिळतं. पण तीच जर तुम्ही CBG मध्ये कन्व्हर्ट केलं, त्याच गॅसला जर तुम्ही CBG मध्ये कन्व्हर्ट केलं तर त्याची किंमत हे मित्रांनो 70 ते 75 रुपयापर्यंत आता जे सगळ्या संस्था आहेत, ONGC, HPCL, BPCL आणि अशा प्रकारच्या ज्या ऊर्जा मंत्रालयाच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था याबद्दल काम करतात. बरं, मग आता मला असं म्हणायचं आहे की आता जी स्ट्रॅटेजी ठरवणार आहे, होप सो ह्याच्याने पोल्युशन होत नसेल, एक विषय राहिला, तर जी पॉलिसी ठरवायची ती स्टेट लेवलवर काय असणार आहे आणि किंवा नॅशनल लेवल काय असणार आहे किंवा ती कंबाईन असणार आहे का काही, की जेणेकरून त्याला अधिकाधिक प्रोडक्शनला चालना मिळावी? मी आत्ता जसं बोललो त्याप्रमाणे हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र अनऑर्गनाइज क्षेत्रामध्ये सध्या आहे. ऑर्गनाइज होतंय पण इट विल टेक अ टाइम. आता स्टँडर्ड्स ठरता आहेत, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल इंडियन स्टँडर्ड्स, त्या इंडियन स्टँडर्ड्समध्ये काही योजना येतात आहे. याला सगळ्याला एक संघटित क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आणि याच्यामध्ये नॅशनल लेव्हलला आणि स्टेट लेव्हलला वेगवेगळ्या पॉलिसीज रन होतात. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं आता 2022 पासून जर आपण रेकॉर्ड बघितला तर 22ला 1%, 23ला 2%, 24ला 3%, आता सध्या आपण 25-26 मध्ये आहोत, 5%च्या वर आपण CBG ब्लेंडिंग करू शकतो CNG मध्ये. CNG इज अ कॉम्प्रेस नॅचरल गॅस, त्याच्यामध्ये आपल्याला CBGचं ब्लेंडिंग 5% पर्यंत अलाउड आहे. तर अशा प्रकारच्या पॉलिसीज गव्हर्नमेंट निश्चित करत आहे. त्याला जास्तीत जास्त वाव देत आहे. 14% सेस आपण कमी केला CBG वरचा, तर ही ब्लेंडिंगच्या CBG वरचा 14% स्लेज कमी झाला. तर डेफिनेटली ह्या गोष्टी या माध्यमातून घडतात आहे. राईट, ह्याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं, मी एक माहिती दे की सतत म्हणून एक स्कीम आली आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्या हिशोबाने चांगलं प्रमोट करत आहे, तर तुम्ही नक्की बघावं. तुम्हाला वाटत असेल तर मी त्याची पण लिंक तुम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये देऊ शकतो मेसेजमध्ये. माझा पुढचा विषय तुम्हाला विचारायचा असा आहे की पोल्युशन कंट्रोल बोर्डने ह्याला काही नॉर्म्स दिले आहेत का? एक
सेलिंगसाठी जी काही कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये काही करता येईल का? आणि दुसरं की एक सामान्य माणूस म्हणून किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी म्हणून उद्योजक बनण्यासाठी ह्याच्यामध्ये कितपत पोटेन्शियल तुम्ही बघताय? हो, निश्चित. लायझनिंग अथॉरिटी याच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये कार्यरत आहे. ज्याप्रमाणे आपण जसं म्हणतो की तुम्ही आता जे बोललात की पॉल्युशन कंट्रोल बोर्डचं काम आहे एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होऊ न देणं, हा ग्रीन प्रोजेक्ट कसा जास्तीत जास्त होईल त्याच्याकडे लक्ष देणं. पण ॲट द सेम टाईम याच्याबद्दल निघणाऱ्या गॅसला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, ज्याप्रमाणे पेसो जो आपण म्हणतो की त्यांचं लायझनिंग तुम्हाला लागतं, ऊर्जा मंत्रालयाचं तुम्हाला परमिशन लागते आणि त्या माध्यमातूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्याच्यासाठी नॉर्म्स बनवलेले आहेत की मिथेनचं कॉन्सन्ट्रेशन किती असलं पाहिजे, मॉइश्चर किती असलं पाहिजे, H2S किती कमी असला पाहिजे, हे नॉर्म्स बनवलेले आहे. आणि त्या प्युरिफिकेशन लेवलला जर आपला गॅस आहे तर डेफिनेटली आपण हा गॅस मार्केटमध्ये विकू शकतो. याला वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स आहेत. क्लायंट्स म्हणताना इंडस्ट्रियल क्लायंट्स असू शकतात, जे बॉयलर्स वापरतात आहे ऑलरेडी, जे ऊर्जा वेगवेगळ्या माध्यमातली वापरतात आहे, फॉसिल फ्युएल वापरत आहे, कोळसा वापरतात आहे, लाकूड वापरतात आहे. ह्या सगळ्या ज्या संस्था अशा प्रकारच्या ऊर्जा स्रोत वापरतात त्याला रिप्लेसमेंट म्हणून CBG वापरला जाऊ शकतो. हा एक पार्ट. दुसरा पार्ट सगळ्यात मोठा, ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये जो फ्युएल म्हणून वापरला जातो, तर CBG कॅन बी यूज ॲज अ ट्रान्सपोर्ट ऑल्सो. CBG कॅन ऑल्सो बी यूज. CBG आपल्याला आपल्या घरामध्ये येणाऱ्या PNG मध्ये सुद्धा मिक्स करण्यासाठी आता गव्हर्नमेंट पुढे येत आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की प्रोडक्शनची स्केल आपली ती नाही आहे ज्यामुळे आपण 100% CBG वरती गाडी चालू. बट टेक्नॉलॉजिकली 100% कॅन बी यूज. बट ॲट प्रेझेंट वी आर अलाउइंग 5% एनहान्समेंट इन टू दिस. म्हणजे डोमेस्टिकमध्ये वापरू शकतो, तसंच आपण त्याला कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल यूजमध्ये किंवा ऑटोमोबाईल्समध्ये पण वापरू शकतो. एक्झॅक्टली. ह्याचा अर्थ प्रोडक्शन वाढवणं हे गरजेचं आहे, राईट? मग प्रोडक्शन वाढवणे म्हणजे परत आपला आस्पेक्ट आला उद्योजक. Yes. मग जर उद्योजक बनवायची असतील तर त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल आणि काय पॉलिसी असली पाहिजे? बरोबर. निश्चितच आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी उद्योजकता ह्या माध्यमातून वाढू शकते. तुम्हाला माहिती असेल 1990s मध्ये IT इंडस्ट्री आली, त्यावेळेस IT इंडस्ट्रीची ग्रोथ जी होती त्या ग्रोथपेक्षा 4.5 पटीने जास्ती ग्रोथ आज ही बायोएनर्जी सेक्टर करते आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की ह्याच्यामध्ये ही 1 वर्षाची किंवा 2 वर्षाची ग्रोथ नाही आहे, ही कंटिन्युअस ग्रोथ असणार आहे. कारण शेवटी कुठे ना कुठेतरी आपल्याला सस्टेनेबिलिटी मोडला जायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जरी हे हाय कॅपिटल इन्सेंटिव्ह प्रोजेक्ट्स असले, CBGचे प्रोजेक्ट्स हे हाय कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. 2 TPDचा जरी प्लांट तुम्हाला टाकायचा असेल तरी अराउंड 12 ते 15 करोडच्या आसपास याची इन्व्हेस्टमेंट आहे. बट ॲट द सेम टाइम 1 करोडचा बिझनेस बनण्यासाठी तुम्हाला 3 वर्ष सांगितले जातात. म्हणजे हे 1000 सक्सेसफुल बिझनेससाठी तुम्हाला 1000 दिवस सांगितले जातात. पण ह्या माध्यमातून तुम्ही अक्षरशः 1 वर्षात करोडच्या वरती तुमचं प्रॉफिट नेऊ शकता जर तुम्ही त्या पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही शिरलात आणि उद्योजकताचा माइंडसेट घेऊन जर यामध्ये गेलात तर डेफिनेटली ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठी ग्रोथ आजच्या तारखेला आहे. म्हणजे पोटेन्शियल हे उद्योजकता विकास, ग्रीन एनर्जी, बायो एनर्जी किंवा तत्सम जे आहे ते आहे. आत्ता अजून एक विषय आहे जो तुमच्या प्रोफाईलमध्ये होतो, वेस्ट पासून एनर्जी करणं. तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? मी गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. बायोडिग्रेडेशन, वेस्ट मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ या विषयामध्ये काम करतोय. हळूहळू मी शिफ्ट झालोय वेस्ट ट्रीटमेंट टू वेस्ट टू वेल्थ. हा दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. आणि ह्या वेस्ट टू वेल्थ विषयामध्ये मला सांगताना आनंद होतोय की आतापर्यंत आम्ही 3000 लोकांपर्यंत हा पार्ट पोहोचवलाय. कारण मला असं वाटतंय की जास्तीत जास्त लोकांनी ह्या मिशनमध्ये सहभागी व्हावं. हे नॅशनल मिशन आहे. म्हणजे आपल्याला आपल्या भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर निश्चितपणे हे बायोएनर्जी सेक्टर आपल्याला पुढे नेऊ शकतं. आणि जास्तीत जास्त उद्योजक जर या क्षेत्रामध्ये घडले तर तितका जास्ती वेस्ट आपला प्रोसेस होणार आहे. भारत हा एक असा देश आहे की ज्यामध्ये वेस्टची कमी नाही. आपल्याकडे 1.5 लाख टन वेस्ट रोजचं निर्माण होते. तर आपण जर ह्या वेस्टचा चांगल्या पद्धतीने वापर केला तर निश्चितपणे आपली एनर्जीची समस्या पण सुटेल आणि वेस्टची समस्या पण सुटेल. तर ही दोन्ही गोष्टी आपण एका वेळेस सोडवू शकतो. आणि याच्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी समोर यावं आणि ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण करावं आणि जास्तीत जास्त सक्सेसफुल बायोगॅस प्लांट ओनर बनावं. ह्यासाठी आम्ही कार्य करतोय. ह्यासाठी आम्ही वेगवेगळे स्ट्रक्चरल मोड ऑफ लर्निंग, म्हणजे आता कुठल्याही तुम्हाला विद्यापीठामध्ये ह्या प्रकारचे ट्रेनिंग अवेलेबल नाही आहे, पण वी आर गिव्हिंग दॅट स्ट्रक्चरल लर्निंग मेथड की कशा पद्धतीने आपल्याला या क्षेत्रामध्ये जाताना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल बायोगॅस प्लांट ओनर आपल्याला बनता येईल. आता आपण ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या महाराष्ट्र किंवा देशासाठी किंवा आम जनतेसाठी. ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट सेटअप करणार आहोत त्यासाठी सोर्सेस
आणि युटिलायझेशन म्हणजे सेल, ह्याचं गणित कसं तुम्ही सांगाल? निश्चितपणे ज्यावेळेस आपण म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचा प्राण या सगळ्या सिस्टीमचा हा फीडस्टॉक आहे. फीडस्टॉक म्हणजे जो सोर्स आपण वापरतोय, जो वेस्ट आपण वापरतोय, तुम्ही कचरा वापरा किंवा तुम्ही नेपियर ग्रास वापरा किंवा तुम्ही डेअरी वेस्ट वापरा, इंडस्ट्रियल वेस्ट वापरा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्राण आहे. पण जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नॉलेज सिस्टीम इज व्हेरी मच रिक्वायर्ड, कारण इथे हा कुठल्याही प्रकाराने भेदभाव केला जात नाही. जरी आपल्याला फक्त बायोगॅसवरती गोबरवरती जर आपल्याला सिस्टीम चालवायची आहे, तर येणारं गोबर मातीसहित येतंय की सँड सहित येतंय. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपण इतकी काळजी घेतो जेव्हा आपण फूड इंडस्ट्रीचे मॅन्युफॅक्चरिंग करतो, पण जेव्हा आपण हा बायोगॅस युनिट चालवतो त्यावेळेस आपल्याला 10%, 15%, 20% ब्लॉकेज ऑफ द डायजेस्टर बिकॉज ऑफ दिस सँड अँड मड. तर हा गोष्ट खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण हे केली पाहिजे. आणि त्याचसोबत सेलिंग जो फॅक्टर आहे, सेलिंग सोबत तुम्हाला सेलिंग करताना तुम्हाला प्रोजेक्ट बनवताना ROIचं कन्सिडरेशन करणं, सेलिंग करताना तुमचे ऑलरेडी टायअप असणं, इंडस्ट्रियल टायअप, तुमचा मार्केट सर्वे क्लिअर असणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोग्रामला ज्या पद्धतीने आपल्याला बाकीसाठी आपल्याला सेल्ससाठी खूप मेहनत करावी लागते, ती आता फॉर्च्युनेटली ह्या क्षेत्रामध्ये नाही. आणि ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला डायरेक्टली गव्हर्नमेंट तयार आहे की जे तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट देते आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा गॅस हा कन्सिस्टंटली 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर, 10 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही संस्थांना देऊ शकता. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्हाला हे मॅनेज करणं शक्य आहे. ग्रेट. आत्ता आशिष सरांनी सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे ONGC किंवा त्यात अंडर ज्या येणाऱ्या कंपन्या आहेत, इंडियन ऑइल म्हणा किंवा भारत पेट्रोलियम म्हणा किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणा, ह्या तुम्हाला LOI देतात. LOI इज लेटर ऑफ इंटेंट. ह्याचा अर्थ तुम्ही उद्योग ज्यावेळेस सेटअप करताय त्याच्या आधीच तुमच्याकडे कस्टमर तयार आहेत. एम आय करेक्ट? बरोबर. येस. तर या अनुषंगाने तुम्ही या क्षेत्रामध्ये जाणं कितपत फायदेमंद आहे तुम्हीच ठरवू शकतात, आणि हे फायदेमंद आहे असंच म्हणायचं आहे. बरोबर बरोबर बरोबर. येस. यासोबत मी थोडासा आणखीन हे करेल. आता आपण बोलतोय ते मोठ्या प्रोजेक्टच्या बाबतीत बोलतोय, पण ह्यासोबतच छोटे घराघरांमध्ये छोटे गॅस कसे निर्माण होतील, घराघरांमध्ये ह्या गॅसचा कसा उपयोग केला जाईल, यावरती सुद्धा काम आपल्या देशामध्ये होणं खूप खूप गरजेचं आहे. यावरती संशोधन होत आहे, पण अजूनही शहरांमध्ये हा आपण करू शकत नाही, पण गावागावांमध्ये निश्चितपणे आपण हे पोहोचू शकतो आणि गावांना स्वयंपूर्ण ह्या एनर्जीच्या माध्यमातून आपण निश्चित बनवू. बरोबर. म्हणजे गाव पातळीवर आपण ह्या अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स राबवू शकतो. आणि माहिती मिळून असं की या प्रोजेक्ट्सला आपण क्लस्टरच्या अनुषंगाने किंवा क्लस्टरच्या फॉर्मॅटमध्ये बसवून आपण जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा पोहोचवू शकतो आणि जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करू शकतो. निश्चित. राईट. आत्ता जर असेल तर आपण एक पुढच्या 5 ते 10 वर्षाचं जर विजन म्हटलं तर ह्याच्यामध्ये किती पोटेन्शियल तुम्ही बघतात आणि कसं आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी पुढे कसं जायचं म्हणून तुम्ही काय सांगाल? सध्या आपल्या देशाचं जे विजन आहे त्या विजनमध्ये 5,000 बायोगॅस प्लांट लावायचं आपण ठरवलेलं आहे. त्यामधले 300 बायोगॅस प्लांट ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहे, 220 बायोगॅस प्लांट कम्प्लिटेड आहेत. हे प्रोजेक्ट्स आणखीन वाढायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि हे विजन पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी आहे, ज्या माध्यमातून आपल्याला ही जी डिपेंडन्सी आहे ऑन फॉसिल फ्युएल, ही डिपेंडन्सी आपल्याला कशी कमी करता येईल आणि जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसं बनता येईल ह्याकडे आपण सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून जेव्हा जास्तीत जास्त लोक यामध्ये काम करायला येतील तर डेफिनेटली आपण हे पूर्ण करू शकू. म्हणजे अगणित उद्योजक बनायच्या संधी आहेत. बरोबर. एवढं पोटेन्शियल आहे, इतक्या संधी आहेत, एक्झिक्युशन तुम्ही सांगितलं, आपण बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये बघितल्या. ॲज अ डॉक्टर आशिष पोलकडे म्हणून तुम्ही यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करता आहेत ते आमच्या दर्शकांना सांगाल? निश्चित. जसं मी म्हणालो त्याप्रमाणेच की या संदर्भात लागणारं बायोगॅस, CBG या संदर्भात लागणारं कुठलेही नॉलेज सिस्टीम, अंटिल अनलेस वी हॅव अ नॉलेज वी कॅनॉट प्रोसीड. तर ह्या गोष्टींमध्ये जे काही आपल्याला नॉलेज लागेल ते आम्ही पूर्णतः आमच्या बेस्ट इको सोल्युशनच्या माध्यमातून, एन्व्हायरमेंटल लीडर्स क्लबच्या माध्यमातून आम्ही पोहोचवतो प्रत्येकापर्यंत. तुमच्या माध्यमातून आम्ही दर्शकांपर्यंत निश्चितपर्यंत ही माहिती पोहोचवू. CNG, बायोगॅस, टेक्निकल, बिझनेस, एक्झिक्युशन या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर ती आम्ही लिंकमध्ये पाठवतो आहे. काही तुम्हाला शंका असतील किंवा काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही एक फॉर्म देणार आहोत, तो फॉर्म भरून पाठवा, तुम्हाला ती माहिती मिळेल. पुढचा विषय असा होता की आत्ता जे काही उद्योजकता होणार आहे किंवा तुम्ही जे काही करणार आहे ह्याच्यातून आपल्याला कमर्शियल अँगलने कसं बघताय तुम्ही की सस्टेनेबिलिटी गॅसमध्ये होणार आहे, फायनान्शियल सस्टेनेबिलिटीच्या विषयी तुम्ही काय म्हणाल? निश्चितच फायनान्शियल सस्टेनेबिलिटी अजूनही मोठा विषय आहे, कारण जसं मी सांगितलं की अनेक प्रोजेक्ट्स बनतात आहेत, पण का ते सक्सेसफुली
प्लांट चालतात आहे, तर मोर दॅन 80% प्लांट्स आर नाव नॉट गोईंग अहेड. आणि त्याचं कारण हे नाही आहे की आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा आपल्याकडे पैसा नाही आहे. इट्स ऑल देअर, बट सिन्स हा प्रोग्राम हा न्यूअर प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी या निश्चितपणे कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा प्रभाव आहे. सुरुवातीला 3 वर्षाचा ROI पकडला जात होता, आज 5 वर्षाचा ROI आपण पकडतोय. एखादा प्रोजेक्ट, सीबीजीचा प्रोजेक्ट जेव्हा आपण कम्प्लिशन मोडला घेतो तेव्हा, तर डेफिनेटली ह्या माध्यमातून आपण जसा जसा काळ जाईल तसा तसा आपण याच्यामधनं जास्तीत जास्त शिकू आणि या माध्यमातून निश्चितपणे आपण इम्प्लिमेंटेशन चांगल्या योग्य प्रकारे करता येईल. 60% गॅस डिपेंडन्सीवरून आपण सेल्फ सस्टेनेबिलिटी, CNG, PNG, RBG, रिन्युएबल एनर्जी ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी सहित बघितलं. टेक्नॉलॉजी, बिझनेस एक्झिक्युशन, कस्टमर आयडेंटिफिकेशन, रिपोर्ट प्रिपरेशन, हे जे काही बिझनेसचे ॲस्पेक्ट्स आहेत ते सगळं आपल्याला मिळणार आहे. तुम्ही असेल तर त्याच्यामध्ये लिंकमध्ये पाठवणार आहोत, ती तुम्ही चेक करा. डॉक्टर आशिष यांनी जी सेल्फ सस्टेनेबिलिटी आणि उद्योजकता विकास आणि अवेअरनेस याविषयी जी आपल्याला CBG किंवा तत्सम आणि विशेष म्हणजे वेस्ट टू वेल्थ ह्याच्यामध्ये 2 फायदे मी बघतो की एकतर आपलं जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याचं डिस्पोज होणं हा एक भाग आहे आणि त्यातून वेल्थ तयार होणं हा एक दुसरा भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यातून उद्योजकता विकास होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर या सगळ्या अनुषंगाने आज आशिष पोलकडे यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे, जी माहिती दिली, त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आशिषजी, तुम्ही पुन्हा आम्हाला भेटत राहावं आणि आमच्या दर्शकांना अशी माहिती देत राहावी, यासाठी धन्यवाद. निश्चित वारीने मला या स्टुडिओमध्ये बोलवून, आपला पॉडकास्टमध्ये बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.